Hello students, welcome to my YouTube channel. Today I am going to present the language study part 2. In my first part I have covered 4 activities of language study. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये टोटल 6 ऍक्टिव्हिटी आहेत. 6 मधल्या कुठल्याही 4 सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये मी कंप्लीट द वर्ड्स, अल्फाबेटिकल ऑर्डर, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स and make 4 words activity cover केलेल्या आहेत. In this video I am going to cover the remaining part of the language study and various activities. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ एंड पर्यंत पहा, सबस्क्राइब my YouTube channel, like and share. So let us start. Activity number 5 in language study is write related words as shown in the example. आपल्या परीक्षेमध्ये नाउन बद्दल विशेषण ऍडजेक्टिव्ह लिहायचे किंवा वर्ब बद्दल ऍडवर्ब असं आपल्या परीक्षेत विचारतात. आपलं एक सॅम्पल एक्झाम्पल देतात ते साधारणतः बघा, कंट्री आणि रिच याचा अर्थ इट्स मीनिंग इज दॅट यू हॅव टू राईट द ऍडजेक्टिव्ह दॅट डिस्क्राइब्स कंट्री. आपल्या कंट्री बद्दल 4 विशेषण लिहायचे आहेत. स रिच कंट्री, डिजिटल कंट्री, स्मार्ट कंट्री, पुअर कंट्री, स्मॉल कंट्री, लाईक दिस वे. किंवा काही वेळेस आपल्याला राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल, स्पीक फ्लुएंटली, याचा द स्पीक वर्ब आहे, फ्लुएंटली इज ॲडवर्ब. सो यू हॅव टू राईट 4 ॲडवर्ब्स. स्पीक फ्लुएंटली, स्पीक हॅपीली, स्पीक जॉयफुली, स्पीक नाईसली, स्पीक अँग्रीली. सो स्टुडंट्स, it is very important that just you have to write the adverbs correctly with correct spelling. Noun adjective or verb adverb यापैकी कोणताही एक सेट आपल्या एक्झाम मध्ये विचारतात. राईट 4 adjectives correctly, properly will get 2 out of 2. or suppose verb adverb is there, you have to write 4 adverbs correctly, will get 2 out of 2 marks. Activity number 6 आपण पाहूया. Activity number 6, complete the word chain of noun, complete the word chain of adjective, complete the word chain of verb. कुठली एक वर्ड चेन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. आपण इथं पाहिलं, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. समजा असं म्हटलं वर्ब, टेक लास्ट लेटर जे आहे, ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आपण सेट 1 मध्ये टेक एक्झाम्पल घेतलेला आहे. टेक इज अ वर्ब, लास्ट वर्ड आहे, लास्ट लेटर आहे ई. ई पासून आपण नवीन वर्ड तयार करायचा आहे अर्न. एन आलं निग्लेक्ट, टी आलं टीथ, अँड ई आहे एंड. सो दीज आर द 4 वर्ब्स. सेकंड ऍक्टिव्हिटी आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. ग्रेट इज ऍडजेक्टिव्ह. टी आल्यामुळे टी पासून ऍडजेक्टिव्ह बनला टायनी, वाय आलं यंग, जी आलं गुड, डी आलं डर्टी. और कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. फादर, लास्ट लेटर आहे आर, आर पासून म्हणजे नवीन वर्ड आलेला आहे नाउन रिंग, जी आलं गन, एन आलं नाईट, टी आलं ट्री. इन दिस वे यू हॅव टू राईट करेक्ट वर्ब, करेक्ट ऍडजेक्टिव्ह, करेक्ट नाउन्स. आपल्या एक्झाम मध्ये विचारतात स्पेसिफिकली. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन म्हणलं आपण नाउन शब्द साखळी पूर्ण करायची आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणलं की आपण ऍडजेक्टिव्ह शब्द साखळी पूर्ण करायची आहे. आणि जर समजा त्यांनी वर्ब म्हणलं तर आपण या ठिकाणी वर्ब शब्द साखळी पूर्ण करायची आहे. सो स्टुडंट्स, व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी. आपल्या पहिल्या 6 मध्ये कुठल्या 4 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्या आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी जो आहे तो 2 मार्काला आहे. त्या बी मध्ये नंबर 1 ए मध्ये 1 आणि 2 तुम्हाला 2 ऑर आहे त्या ठिकाणी. पहिल्यामध्ये मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द गिवन फ्रेज. आपण पाहिलं टू बी एबल टू, दिस इज अ फ्रेज यूज इन युअर ओन सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, आय एम एबल टू स्विम फास्टर इन रिव्हर, किंवा आय एम एबल टू विन धिस रेस. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेंटेन्स बनवायचा आहे, त्याला अंडरलाईन करायचं आहे. इन फ्रंट ऑफ फ्रेज, पीपल आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ हॉस्पिटल. इन फ्रंट ऑफला आपण अंडरलाईन करायचं आहे. ऑन बिहाफ ऑफ,
च्या वतीने, च्या ऐवजी. विद्यार्थी मित्रांनो, ह्या फ्रेजेस आपल्या बुक मधल्या असणार आहेत. यू शुड रीड द फ्रेजेस फ्रॉम द बुक विथ इट सिमिलर मिनिंग. आपल्या फ्रेजचा जर अर्थ समजला तर आपण आपल्या सेंटेन्स मध्ये फ्रेज यूज करू शकतो. इफ यू डू नॉट नो द मिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्रेज, you will not be able to use that phrase in your own sentence. Be able to म्हटलं or on the behalf of, थर्ड नंबरची फ्रेज बघा, म्हणजे च्या वतीने, च्या ऐवजी. आय एम सेंडिंग दिस ऍप्लिकेशन ऑन बिहाफ ऑफ माय स्कूल. मी शाळेच्या वतीने हे ऍप्लिकेशन आपणास पाठवत आहे. किंवा ड्यू टू, च्यामुळे. स्नेहल कांट अटेंड वेबिनार ड्यू टू नेटवर्क प्रॉब्लेम. आपल्याला ह्याचा अर्थ माहित असेल तर डेफिनेटली यू कॅन यूज द फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला बी मध्ये दोन ऍक्टिव्हिटी आहेत, ऑर आहे तिथं पण. ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. ए ला बी ऑर आहे. तुम्ही फ्रेज वाक्यात वापरा किंवा तुम्ही सेंटेन्स एक्सपांड करा बाय ऍडिंग सबऑर्डिनेट क्लॉज. बघा, और मेन क्लॉज. इफ यू स्टडी हार्ड you will get good marks in exam. Teacher told a story which was very funny. Which was very funny या ठिकाणी आपण क्लॉज ऍड केलेला आहे. I met a cobbler boy who was my classmate, or I believe that she is an innocent girl. So I know the reason why he is absent today. So in this way you have to add subordinate clause to the main clause. Mostly तुम्हाला परीक्षेमध्ये मेन क्लॉज देतात, आपला सबऑर्डिनेट क्लॉज तिथे ऍड करायचा आहे. यू शुड हॅव अ गुड स्टडी ऑफ नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडवर्ब क्लॉज. आणि नंबर 2 मध्ये आपला प्रिफिक्स किंवा सफिक्स अशी ऍक्टिव्हिटी आहे. ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. तर बघा, आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स ना आपल्या नवीन वर्ड तयार करायचे आहे. 2 वर्ड देतात, अर्धा मार्क असतो, हाफ मार्क इच वर्ड. पॉसिबल, इम्पॉसिबल. करेक्ट, इनकरेक्ट किंवा करेक्शन. रेग्युलर, इरेग्युलर. ऑपरेट, ऑपरेशन. ओबे, डिसओबे. अपियर, अपीयरन्स. ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह. केअर, केअरफुली और केअरफुल. गाईड, मिसगाईड और प्रिपेअर, प्रिपरेशन. अशा पद्धतीनं. आणि त्याला जर समजा तुम्हाला दोन्ही वर्ड तर तुम्ही प्रिफिक्स सफिक्स लावायचंच आहे. त्याला ऑर आहे, तुम्ही वरीपैकी कुठलाही एक वर्ड तुम्ही तुमच्या सेंटेन्स मध्ये यूज करायचा आहे. जसं या ठिकाणी आपण पाहिलं, पॉसिबल, इट इज पॉसिबल फॉर मी to finish the work in time, or this is correct answer, or she is regular student. I operate machine. I obey my parents. It appears me. I am active person. She takes care of her, her mother. Snehal guides him. They prepare for exam. तर आपण हे वर्ड सेंटेन्स मध्ये वापरायचे. स्टुडंट्स, इन लँग्वेज स्टडी ऑर पण आपण सोडवायचं आहे. डोंट टेक रिस्क. परीक्षेत रिस्क घ्यायची नाही. So 10 out of 10 marks you can score in language study in just 15 minutes. So it should require a lot of practice for language study. लँग्वेज स्टडीला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. पहिल्या 6 पैकी कुठल्या आपण 4 सोडवायचे आहेत, म्हणजे 8 मार्क आहेत. दुसऱ्यामध्ये आपण 1 मध्ये ए आणि बी आणि 2 मध्ये ए आणि बी ऑर असल्यामुळे आपण सगळं ऑर पण आपण अटेम्प्ट करायचं आहे. देन ओनली यू विल गेट 10 out of 10 marks in only 15 minutes. So students, in this video, I have covered the second part of language study, that is related words, word chain, then how to use the phrase in your own sentence, how to expand the sentence meaningfully, then prefix, suffix, and use the words in your own sentence. तर असं आपण पूर्ण लँग्वेज स्टडी आपण या 2 व्हिडिओ मध्ये कव्हर केलेला आहे. वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड ट्राय टू अंडरस्टँड द नेचर ऑफ ऍक्टिव्हिटीज इन लँग्वेज स्टडी. समजून घ्या. बाय प्रॅक्टिसिंग यू विल गेट गुड मार्क्स. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट.